नमस्कार. आपण पाहणार आहोत कांदा अनुदानासाठी आपण काय पूर्तता कराल. जी शासनाने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंत आपणास प्रति किलो 2 रुपये म्हणजेच प्रति क्विंटल 200 रुपये याप्रमाणे अनुदान दिलेले आहे. त्यासाठी आपणास जी कागदपत्र जोडायची आहेत ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. प्रथमतः मागणी अर्ज जो आपणास कार्यालयातच मिळेल, त्यानंतर 7/12 उतारा, सत्यप्रत, कांदा पीक नोंद असलेली त्यावर पाहिजे, तसेच आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स व आपल्या विक्री केलेल्या कांद्याच्या पट्ट्या या घेऊन आपण सदर बाजार समितीत सदरचा कांदा अनुदानाचा फॉर्म भरून जमा करावा. तसेच ज्या कोणाचे कांदा विक्री पट्टी एकाच्या नावावर व 7/12 दुसऱ्याच्या नावावर असे असेल तर आपण ॲफिडेविट करून सदर कार्यालयात जमा करावे. ते ॲफिडेविट करायचे कसे ते पहा. प्रथमतः अनुदान हे ज्याच्या नावावर 7/12 आहे त्याच भेटणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावाने कांदा विक्री पट्टी आहे त्याने संमतीपत्र लिहून द्यायचे की माझे अनुदान 7/12च्या वरच्या नावावर भेटण्यास माझा काही हरकत नाही. तरी सदरचा नमुना आपणास त्या बाजार समितीमध्ये भेटणार आहे. तरी आपण त्याची दक्षता घ्यावी व आपण कागदपत्र तयार करताना काही चूक होणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर तो ॲफिडेविट तयार केल्यानंतर सर्व कागदपत्रे आपण 7/12 वरच्या नावाचे जे आहेत त्यांची जोडावी. म्हणजे बँक पासबुक, आधार कार्ड हे सर्व ज्या नावावर 7/12 आहेत त्याच नावाने जोडावीत. अन्यथा आपणास अनुदानापासून मुकावे लागेल. तरी ही नोंद व्यवस्थित घ्यावी. कांदा विक्री करताना आपण इतरांच्या नावाने विक्री केलेला असतो व 7/12 हा वडिलांच्या किंवा आईच्या नावावर असतो. अनुदान तर भेटणारच आहे, पण त्यासाठी कांदा विक्री करणाऱ्याला संमतीपत्र लिहून द्यावं लागेल की 7/12 वरच्या नावावर अनुदान मिळण्यास माझी काही हरकत नाही. तरी सदरचे नमुने बाजार समितीच्या कार्यालयात आहेत. ते नमुन्यानुसारच आपण ॲफिडेविट करावे व अंतिम तारीख 15 जानेवारी 2018 पर्यंत सदरची कागदपत्र आपण त्या बाजार समितीच्या आवारात कार्यालयामध्ये जाऊन जमा करावीत. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा. धन्यवाद. व्हिडिओला शेअर व लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.